25 जुलैला आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आहे. आता या एकादशीच्या दिवशी नक्की उपवास कसा करायचा आहे, एकादशी कधी सुरू होतीये, कधी संपतीये, सगळ्यात महत्त्वाचं या एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची किंवा कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी अजिबात करू नये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजेच 4 महिन्यांचा असा कालावधी ज्या कालावधीमध्ये व्रत, वैकल्य, तप, साधना या गोष्टी केल्या जातात. चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांती घेत असतात असं मानलं जातं आणि या 4 महिन्यांच्या काळामध्ये कारभार भगवान शिवशंकर सांभाळतात अशी सुद्धा मान्यता आहे. आपण आज बोलणार आहोत आषाढी एकादशीबद्दल. या एकादशीला महाएकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि ही एकादशी सुरू होणारे 24 जुलैला सकाळी 9:12 आणि या एकादशीची समाप्ती होणारे 25 जुलैला सकाळी 11:34. आता तुम्ही म्हणाल, मग 25 तारखेला एकादशी कशी? तर आपल्याकडे आपण सूर्योदयाची तिथी मानतो, त्यानुसार 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. आता बोलूया आषाढी एकादशीच्या उपवासाबद्दल. आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो 25 जुलैला करायचा आहे. या उपवासामध्ये तांदूळ खाल्ले जात नाहीत, कुठलाही धान्य खाल्लं जात नाही. फलाहार करून किंवा आपल्या तब्येतीला झेपेल त्याप्रमाणे अन्न घेऊन हा उपवास केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास दिवसभर असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलैला सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो. पारणं या उपवासाचं केलं जातं. मंडळी, आषाढी एकादशीच्या उपवासाचं मोठं पुण्य आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास हा इतर सगळ्याच एकादशींचं पुण्य मिळवून देणारा उपवास आहे. म्हणूनच हा उपवास श्रद्धाभक्तीने करावा. उपवासाबरोबर आणखीन काय करावं? उपवास सगळेजण करतात, पण या उपवासाबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या घरी जर पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची, त्या फोटोची पूजा नक्की करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य अर्पण करावं आणि पांडुरंगाची पूजा करावी. तुम्हाला सकाळी जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा केली तरी सुद्धा चालेल. आता आषाढी एकादशीची पूजा कशी करायची या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. पूजेमध्ये काय काय साहित्य हवं ते सुद्धा दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, तो तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. या व्यतिरिक्त आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेबरोबरच तुम्ही काही मंत्र आणि स्तोत्रसुद्धा नक्की म्हणू शकता. मंत्रांमध्ये ओम नमो नारायणाय यांसारखे विष्णू मंत्र किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल यांसारखे विठ्ठलाचे मंत्रसुद्धा जपू शकता. कुठलाही एक मंत्र निवडा आणि तो 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करण्याचा संकल्प करू शकता. आणखीन दुसरी गोष्ट जी एकादशीला आवर्जून करावी ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची 1000 नावं आहेत आणि त्या नावांचं स्मरण करण्यासाठी विष्णू सहस्रनाम पठण करणं किंवा श्रवण करणं आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्याचं मानलं जातं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम ऐकायला किंवा म्हणायला जमणार नसेल तर तुम्ही हरिपाठ म्हणू शकता. त्यामध्ये सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू किंवा पांडुरंग यांचं स्मरण आहे. भगवद्गीतेतला एखादा अध्यायसुद्धा नक्की वाचावा किंवा ऐकावा. अर्थात सगळ्या गोष्टी करायला नाही जमणार आहेत, पण या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगतो आहोत त्यातली कुठलीही एक गोष्ट जरी तुम्हाला करायला जमली तरी आषाढी एकादशीचं तुमचं व्रत सफल होणार आहे. मंडळी, आषाढी एकादशीपासून मगाशी म्हटलं तसं चातुर्मासाची सुरुवात होते आणि या दिवसापासून 4 महिन्यांसाठी आपल्या एखाद्या आवडत्या पदार्थाचं सेवनसुद्धा त्यागलं जातं. काही नियमसुद्धा घेतले जातात आणि हे अर्थात आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. काही मंडळी 4 महिने परान्न सेवन करत नाही, म्हणजे बाहेरचं काही खात नाहीत, किंवा काही मंडळी अगदी एकभुक्त राहतात. काही जण नक्त व्रत करतात, म्हणजे केवळ रात्रीचं भोजन करणं. आता प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असती, त्यामुळे चातुर्मासातले प्रत्येकाचे नियम घेणं सुद्धा वेगवेगळं असतं. पण या सगळ्याच व्रतांना गोविंद शयन व्रत म्हटलं जातं. या एकादशीला पद्मा एकादशी असं सुद्धा नाव आहे. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता. सुखसमृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा 3 वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली आणि परिणामी दुष्काळाने प्रजा त्रस्त झाली. त्यावेळी मांधाता राजाने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचं व्रत करायला सांगितलं. राजाने हे व्रत मनोभावे केलं. त्या योगे वरुण राजाने कृपा केली.
योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी त्याच्या राज्यामध्ये झाली आणि पुन्हा सुखसमृद्धी आली. अशी पौराणिक कथा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगितली जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दिवशी काय करावं तर विठ्ठलाचा नामजप करावा, कीर्तन, भजन, दानधर्म करावं, हे तर आहेच. पण या दिवशी काय करू नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तामसिक भोजन करू नये, म्हणजे कांदा, लसूण किंवा मांस, मद्यपान या गोष्टींचा त्याग या दिवशी करावा. राग, वादविवाद घरामध्ये अजिबात करू नये. तुळशीची पानं तोडू नये असं एकादशीला म्हटलं जातं. पूजेसाठी तुम्ही आदल्या दिवशीच काढून ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शरीर आणि मनाची शुद्धी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन राहावं. आपल्याकडनं आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चुकांसाठी किंवा पापांसाठी ईश्वराकडे क्षमा मागावी आणि इथून पुढे सद्बुद्धीसुद्धा मागावी, जेणेकरून आपल्या हातून पुन्हा चुकीची कृत्य घडणार नाही. मंडळी, आशा आहे की आषाढी एकादशीच्या संदर्भातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत देण्याचा जो आम्ही प्रयत्न केला आहे तो तुम्हाला आवडला असेल. पण या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पांडुरंगाचे भक्त असाल आणि आषाढी एकादशीला उपवास करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.